बच्चू कडू यांनी दिलेल्या निवेदनासंदर्भात आपण बैठक बोलली होती, परंतु कुठलाच शेतकरी नेता असं आहे की रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली. आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू. त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे. मतचोरी संदर्भामध्ये वारंवार केलं जात आहे. काल देखील आदित्य ठाकरे जसं राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन बोगस मतदान आहे तसं दाखवलं होतं, तसं आदित्य ठाकरेंनी दाखवलं. माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती, कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत. मी काही त्यांना म्हणतही नाही. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही. त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत. त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका.